श्रीराम. 2021 साल जे आहे हे आपणा सर्वांसाठी कसं जाईल ह्याची आपण चर्चा करूया ॲस्ट्रोलॉजीचा बेस घेऊन. सर्वप्रथम एक गोष्ट मी इथे सांगतो की आपण इथं राशी भविष्यावर चर्चा करणार नाही. फक्त ग्रहांची स्थिती पाहून ह्या वर्षामध्ये साधारणपणे कोणत्या क्षेत्रात जास्त उभारी येईल, कोणतं क्षेत्र खाली जाईल, किंवा काही आपल्याला अडचणी फेस कराव्या लागू शकतात किंवा काही अपॉर्च्युनिटीज तयार होतील ह्याचीच फक्त आपण चर्चा करणार आहोत. तर माहितीसाठी मी इथं 2 कुंडली आपल्या स्क्रीनवर दाखवत आहे. एक कुंडली आहे ती मागच्या वर्षाची 2020 साल सुरुवात झालेली कुंडली आहे आणि इथं 2021 साल सुरुवात झालेली पण कुंडली आहे. तर इथं आपल्याला एक गोष्ट दिसून येते की मागचं वर्ष जेव्हा चालू झालं होतं ते सुद्धा अर्थातच कन्या लग्नातच चालू होणार आणि हे वर्ष जे आहे ते सुद्धा अर्थात कन्या लग्नातच चालू होणार, कारण की आपण कुंडली जी आहे ती एकाच वेळेची मांडत आहोत. दरवर्षी लग्न जे आहे ते फार तर 1 ते 1.5 अंशांनी पुढे सरकत जात असतं. तर मागच्या वर्षी धनु राशीमध्ये इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की अनेक ग्रह पडले होते आणि अर्थात त्यांचा अस्तही झालेला होता. शिवाय त्याच्यानंतर मंगळ ग्रह जो होता तो मागच्या वर्षी 3य स्थानामध्ये होता, स्वराशीमध्ये म्हणजे वृश्चिक राशीमध्ये होता आणि त्याची एंट्री जी आहे जेव्हा कालसर्प योगामध्ये गेली त्यानंतर आपल्याला मार्च महिन्यानंतर अनेक संकट दिसून आली. आता ह्या वर्षी तसं काही होऊ शकतं का याची आपण चर्चा करूया. अर्थातच मी एक गोष्ट इथे स्पष्ट सांगतो की थोड्याशा समस्या ज्या आहेत त्या राहणारच आहेत, पण इथे एक सकारात्मक गोष्ट आपल्याला दिसून येते की गुरु आणि शनी ह्यासारखे 2 मोठे प्लॅनेट, एक आहे धर्माचं रक्षण करणारा तो म्हणजे गुरु, शिक्षण धर्म व्यवस्था प्रस्थापित करणारा तो गुरु आहे, मार्गदर्शक आहे, आणि दुसरा शनी म्हणजे न्यायाची देवता. ह्या 2 मोठ्या ग्रहांची युती जी आहे ही आपणास पंचम स्थानात दिसून येत आहे. कन्या लग्नात पंचम स्थानात ह्या वर्षी दिसून येत आहे आणि त्याच्यावर चंद्राची दृष्टी आहे स्वराशीतल्या, म्हणजे कर्क राशीत चंद्र आहे आणि त्याची दृष्टी पडलेली आहे गुरु आणि शनी ह्या युतीवर. आणि अष्टम स्थानामध्ये मंगळ आहे आणि त्या मंगळ गुरु शनी ह्या तिन्ही ग्रहांची दृष्टी जी आहे ह्या कुंडलीसाठी लाभ स्थानावर पडत आहे, म्हणजेच कर्क राशीवर पडत आहे. म्हणजे आपण इथं थोडंसं असं एक निष्कर्ष काढू शकू की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ज्या गोष्टी असतात ह्या दोन्हीही बॅलन्स होताना दिसून येत आहेत. म्हणजे जरी संकट आली तर इथं तारणारा गुरु ग्रह पण आहे आणि शनी पण आहे आणि ही युती जी आहे ही रवीच्या नक्षत्रात झाली होती आणि रवी जो आहे हा 4th स्थानामध्ये बसलेला आहे. एक गोष्ट आपण इथं कमेंट करू शकतो की अर्थव्यवस्थेमध्ये फार काही उभारी येणार नाही पण फार काही नुकसानही होणार नाही शकते. त्याच्यानंतर मंगळ ग्रह जो आहे हा चंद्रावर दृष्टी टाकतो आहे लाभ स्थानातल्या, त्यामुळे इथं असंही दिसून येतं की अनेक गोष्टी ज्या दडवल्या गेलेल्या होत्या त्या गोष्टींचा गौप्य स्फोट जो आहे तो होतो. जेव्हा जेव्हा मंगळाची दृष्टी चंद्रावर पडते किंवा चंद्रमंगळ युती होत असते त्यावेळेस गौप्य गोष्टी ज्या असतात त्या फुटून बाहेर येतात आणि सत्य जे आहे हे समाजाला लक्षात येते. त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात यशही मिळेल. पण इथे एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की चंद्र आणि शनी दोन्ही स्वराशीत असले तरी ते एकमेकांच्या समोरासमोर आहे, त्यामुळे ही जी कुंडली तयार होते ही पुनर्भू योगाची तयार होते. म्हणजे ह्या योगात होतं काय, कुठलंही काम जे आहे ते एका स्टेप मध्ये लगेच कंप्लीट होत नाही. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 स्टेप जे आहेत त्या कंप्लीट करावे लागतात. मग 5व्या स्टेपला ते काम जे आहे ते एक्झिक्यूट होतं, म्हणजे पूर्ण होतं. तर ह्या वर्षाची सुरुवात जी आहे ही पुनर्भू योगातच चालू झालेली आहे. त्यामुळे इथे जे काही मोठे प्रकल्प हाती घेतले जातील किंवा तुम्हीही कोणतेही मोठं काम हाती घेत असताल तर ते एका स्टेपमध्ये पूर्ण होणार नाही. त्यासाठी तुम्हाला 3 ते 4 वेळा ट्रायल्स घ्यावे लागतील आणि मगच ते काम जे आहे पूर्ण होईल. मग ह्याचा प्रभाव सर्व क्षेत्रांवर पडणार. मग इंडस्ट्रीवर जाईल, शैक्षणिक क्षेत्रावर जाईल,
राजकारणातही याचा प्रभाव पडेल, सर्व क्षेत्र घ्या, धार्मिक क्षेत्र घ्या, तेथेही याचा प्रभाव पडताना दिसून येतो. त्याच्यानंतर ह्या कुंडलीमध्ये एक गोष्ट दिसून येते की केतू आणि शुक्र जे आहे हे एकत्र पराक्रम स्थानामध्ये आलेले आहेत. माझे एक शब्द लक्षात ठेवा फक्त की ह्या इथून पुढे 12 महिन्यांमध्ये अचानकपणे एक महिना असा येईल की त्याच्यामध्ये फार मोठी मंदी येऊ शकते. धन आपण वापरतो याच्या शुल्कामध्ये प्रचंड वाढ होताना ह्या देशांमध्ये दिसून येईल. जसं की आपला देश आहे भारत, इतर देशांमध्येही ही गोष्ट दिसून येणार आहे. त्याच्यानंतर मंगळ आणि शनी ह्या दोघांची दृष्टी लाभस्थानामध्ये येत आहे. तर इथं थोडं आपण असं म्हणूया की इंजिनिअरिंग क्षेत्र जे आहे, अभियांत्रिकी क्षेत्र, ह्याची थोडीशी हानी होताना दिसून येते. त्यातल्या त्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स अशी जी क्षेत्र आहेत ह्याच्यामध्ये हानी होताना दिसून येते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हटलं तरी चालेल तिथं. तर आपण सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्सद्वारे कळवा. आपलेही काही कन्क्लुजन असतील तर खाली मांडत जा. असंही नाहीये की मीच कन्क्लुजन मांडले पाहिजेत, आणि हे फक्त ज्योतिषशास्त्राचा एक आधार घेऊन मी अनुमान आपल्यासमोर मांडलेला आहे. कुणीही ह्या गोष्टी अगदी सिरियसली घ्याव्या असं मला वाटत नाही. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.